नमस्कार. येणाऱ्या देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण उपवासाची इडली बनवणार आहोत. करायला अगदी सोपे आहे आणि चवीला अगदी छान आहे. तर चला मग ही रेसिपी कशी बनवायची ते आता बघू. तर इडली बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी धुवून सुकवलेली भगर आणि पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता भगर आणि साबुदाणा दोन्ही आपल्याला मिक्सरमधून रवाळ असं त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. आपल्या गव्हाचा रवा ज्याप्रमाणे असतो तसं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं, फार बारीक करायचं नाही. त्यानंतर यात आपण 1 वाटी दही घातलेलं आहे आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे. तर आपण दह्याच्या ऐवजी पूर्ण ताकामध्ये हे पीठ भिजवलं तरी चालेल. आता चवीनुसार यात मीठ घालायचं आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. आता इडलीच्या बॅटरप्रमाणे भिजवण्यासाठी आपण यात गरजेनुसार पाणी घालायचे आणि अशा पद्धतीने हे पीठ छान भिजवून घ्यायचे. आता आपल्याला लगेचच इडली करायची असल्यामुळे आपण यात अगदी पाव चमचा सोडा घातलेला आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतले. आणि आता हे फक्त 10 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवू आणि त्यानंतर लगेच इडली करायला घेऊ. तर बघा 10 मिनिटानंतर हे बॅटर छान फर्मेंट झाल्यासारखं झाले. आता इडलीच्या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचे आणि त्यानंतर आपलं हे बॅटर इडलीच्या पात्रामध्ये घालायचे. असं सर्व इडली पात्रांमध्ये आपण हे बॅटर घालायचे आणि 5-7 मिनिटांसाठी गॅसच्या फुल फ्लेमवरती आपण ही इडली बाफून घेतली. बघा अतिशय सुंदर अशी ही आपली इडली होते. छान जाळी देखील पडलेली आहे आणि पांढरी शुभ्र अशी ही इडली आपली तयार होते. आपण बघू शकता अतिशय सुंदर आणि कापसासारखी मऊसूत अशी ही इडली खाण्यासाठी अगदी रेडी झाली आहे. आपण ही इडली ओल्या खोबऱ्याच्या ओल्या चटणीसह किंवा शेंगदाण्याच्या ओली चटणीसह सर्व करू शकतो. चवीला अतिशय छान लागते आणि शिवाय अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात अशी ही रेसिपी तयार होते. तर चला मग आपण देखील ही साधी सोपी अतिशय चवीची उपवासाची इडली ह्या एकादशीला नक्की ट्राय करा. आणि माझी ही रेसिपी ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.